प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस प्रीतीचा सलाम. प्रियांनो, धाडस म्हणजे भीतीवर मात करून पावले पुढे टाकणे. अनेक वेळा संकटे, लाज किंवा अपयशाची भीती आणि लोकांचे मत आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करतात. पण अशा वेळेला जो व्यक्ती विश्वासाने एक पाऊल पुढे टाकतो तोच खरा धाडसी असतो. बायबलमध्ये आपल्याला असे अनेक उदाहरणे पाहायला मिळतात जिथे साध्या माणसांनी असाधारण धाडस दाखवलेले आहे, ते केवळ त्यांच्या विश्वासामुळे. धाडस म्हणजे केवळ युद्धात तलवार उचलणे नाही, तर जिथे सगळे शांत बसले आहेत तिथे येशूकडे हात लावण्यासाठी झुंडीला मागे सारणारी रक्तस्रावी स्त्री सुद्धा धाडसी आहे. धाडस म्हणजे आपल्या लोकांसाठी जीव धोक्यात घालणारी राणी एस्तेर. धाडस म्हणजे लोकांच्या हेटाळणीला न जुमानता येशूला आपल्या घरी घेणारा जक्कई. आणि धाडस म्हणजे शेवटच्या क्षणी वधस्तंभावरूनही येशूवर विश्वास ठेवून त्याच्याशी दया मागणारा तो चोर. हे सारे आपल्याला शिकवतात की धाडस हे केवळ बाह्य नाही, तर अंतरात्म्याचं असतं. आज आपण हेच पाहणार आहोत. या 4 व्यक्तीच्या जीवनातून आपण धाडसाचे कोणते वेगवेगळे रंग असतात ते आपण थोडक्यात पाहूया. यहोशवा याचा 1 अध्याय आणि 9 वचन आपण वाचलं तर, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. धाडस म्हणजे कठीण किंवा भीतीदायक किंवा अनिश्चित परिस्थितीमध्ये आत्मविश्वासाने आणि निर्धाराने उभे राहण्याची क्षमता होय. तर या धाडसाची लक्षणं कोणकोणती आहेत? तर संकट किंवा आव्हाने आली तरी घाबरून मागे हटत नाही. कठीण काळामध्ये धाडस हे शांत राहतं आणि संयमी राहतं. स्वतःवर आणि देवावर विश्वास असतो आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता या धाडसामुळे येते. तर सर्वात प्रथम आपण लूक शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 40व्या वचनापासून जर पुढे वाचलं तर त्या ठिकाणी रक्तस्रावी स्त्रीचा उल्लेख केलेला आहे, जिला 12 वर्षापासून रक्तस्राव होत होता आणि तिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर म्हणजेच डॉक्टरांकडे खर्च केलेली होती. पण दुर्दैव असं होतं की ह्या रक्तस्रावी स्त्रीला कोणत्याही वैद्याला बरे करता आले नाही. आणि त्याच वेळेस असं झालेलं होतं की याईराची कन्या ही आजारी होती. याईर हा सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने आपल्या मुलीसाठी येशूला घरी येण्याची विनंती केली होती आणि येशू आला म्हणून खूप मोठा लोकसमुदायाने त्याच्या भोवती गर्दी केलेली होती. आणि या गर्दीमध्ये एक रक्तस्रावी स्त्री त्या ठिकाणी गेली की तिला 12 वर्षापासून रक्तस्राव होत होता आणि ती अतिशय क्षीण झालेली होती. या आजाराने ती थकून गेलेली होती. कदाचित तिला चालता येत नसेल. गर्दीमध्ये लोक एकमेकांना ढकलत असतील, पण ही रक्तस्रावी स्त्रीने धाडस केले आणि येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला तिने स्पर्श केला आहे. या ठिकाणी तिचा प्रभूवर असलेला विश्वास आम्हाला दिसून येतो. मनात भीती असली तरी ती विश्वासाने पुढे गेली आणि प्रभू येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला तिने स्पर्श केला आहे आणि लगेचच चमत्कार झाला. तिचा रक्तस्राव त्या ठिकाणी थांबला आहे.
येशू विचारत होता, मला कोणी स्पर्श केला? आणि मग पेत्र आणि त्याच्या सोबतीचे जे होते ते म्हणाले, गुरुजी, एवढा मोठा लोकसमुदाय आहे आणि तुम्ही एवढ्या गर्दीमध्ये आहात, लोक चेंगराचेंगरी करत आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणता की मला कोणी स्पर्श केला? येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केलाच आहे, कारण माझ्यातून शक्ती निघाली आहे. मग ती स्त्री कापत कापत आणि भीत भीत पुढे आली आणि येशूच्या पाया पडून आपण कोणत्या कारणास्तव त्याच्या गोंड्याला स्पर्श केला आहे आणि आपण कसे तत्काळ बरे झालो हे तिने त्या सर्व लोकांसमोर सांगितलेले आहे. सर्वात प्रथम ही रक्तस्रावी स्त्री, तिने येशूला स्पर्श करण्याचे धाडस केले आणि दुसरे धाडस तिने येशूच्या समोर जाऊन तिने कबुली दिली आणि त्यानंतर तिने स्वतःची साक्ष सर्व लोकांसमोर सांगितली की ज्यावेळेस प्रभू येशू, मी विश्वासाने तुमच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला आणि तत्क्षणी मी तात्काळ बरी झालेली आहे. ही साक्षात सांगण्याचे धाडस या स्त्रीने या ठिकाणी केलेले आहे. दुसरं उदाहरण आपण पाहतो की एस्तेर ही बायबलमधील अत्यंत धाडसी आणि बुद्धिमान स्त्री होती. ती एक यहुदी मुलगी होती आणि तिला तिच्या चुलत भावाने म्हणजेच मर्दखयाने वाढवलेले होते. अहश्वेरोश राजा याने नवीन राणी शोधण्यासाठी एक स्पर्धा घेतलेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये एस्तेरची राणी म्हणून निवड झालेली होती. परंतु या मर्दखयाने सांगितलं होतं की तू आपली ओळख गुप्त ठेव. आणि खरोखर त्या ठिकाणी एस्तेरनी मर्दखयाच्या सल्ल्यानुसार तिने आपली ओळख राजापासून गुप्त ठेवलेली होती. आता या राजाचा जो सल्लागार होता तो हामान होता आणि त्याने जू लोकांचा न्यायनाट करण्याचा कट रचलेला होता. एस्तेर पुढे फार मोठा कठीण प्रसंग उभा राहिला. जर ती राजा पुढे गेली नाही तर तिच्या संपूर्ण समाजाचा नाश होणार होता आणि म्हणून तिने राजाकडे जाण्याचे धाडस केले. त्या काळामध्ये राजाने परवानगी दिल्याशिवाय कोणीही त्याच्या समोर येऊ शकत नसे. राणी सुद्धा राजाच्या समोर परवानगीशिवाय येऊ शकत नसायची. परंतु एस्तेरने धोका पत्करून ती राजाकडे गेली आणि त्याला आपल्या लोकांवरील संकटाची जाणीव तिने करून दिली. एस्तेरने चातुर्याने राजाला प्रभावित केले. तिने काय केले तर राजासाठी तिने 2 वेगवेगळ्या मेजवान्या तयार केल्या आणि हामानाचा जो कटाचा कारस्थान होता त्याचा खुलासा तिने राजाजवळ केला. आणि मग राजाने काय केलं तर त्या हामानला फाशी देण्याचा आदेश दिला आणि या ठिकाणी जू लोकांचा संहार एस्तेर राणीने रोखलेला आहे. प्रियानो, एस्तेरचे हे धाडस महत्वाचं आहे कारण तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या लोकांसाठी तिने लढा दिलेला आहे आणि संकट समयी तिने हुशारी दाखवली आहे. संयम दाखवून या राणीने योग्य वेळ साधलेली आहे. जर आपण एस्तेरचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 16वं वचन जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, जा सुशान येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरता उपास करा. तिने 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासीसह तसाच उपास करीन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. या वचनाद्वारे आपल्याला कळतं की या एस्तेर राणीने सांगितलं होतं की सुशान येथले सर्व यहुदी लोकांना एकत्र करा आणि त्यांना सांगा की माझ्यासाठी उपास करा आणि मी 3 दिवस आणि 3 रात्र अन्नोदक सेवू नका.
कुणीच अन्न आणि उदक म्हणजे पाणी, अन्न आणि पाणी सेवन करू नका. अशा प्रकारे उपास तुम्ही करा आणि मी सुद्धा माझ्या दासीसोबत असाच उपास करणार आहे. आणि मग मी असल्या स्थितीमध्ये उपास करून राजाच्या नियमाविरुद्ध मी त्याच्याकडे जाईन आणि मग मी मेले तर मेले. आपल्या प्रजेला वाचवण्यासाठी एस्तेर राणीने जे धाडस केले होते, ते धाडस स्वतःच्या जीवावर बेतेल याची पर्वा न करता तिने ते धाडस केलं आणि राजासमोर जाऊन तिने आपल्या समाजाला वाचवण्यासाठी तिने हे धाडस केलेलं वाखाणण्याजोगं आहे प्रियांनो. पुढे आपण लूक शुभवर्तमान 19व्या अध्यायामध्ये पाहतो की येशू ख्रिस्ताने यरिहोमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तो तेथून पुढे जात होता आणि येशूच्या मागे खूप मोठी गर्दी होती. आणि मग त्या ठिकाणी एक जक्कई नावाचा मनुष्य होता. तो मुख्य जकातदार होता आणि तो अतिशय श्रीमंत असा होता आणि त्याला पाहायचं होतं की येशू नेमका कोण आहे. आणि तो येशूला पाहण्याचा प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळं त्याला येशू दिसत नव्हता. मग जक्कयाने काय केलं तर येशूला पाहण्याचं धाडस त्याने केलं, कारण तो ठेंगणा होता आणि येशूच्या सभोवती एवढी गर्दी होती, त्यामुळे त्याला येशू ख्रिस्त दिसेना. मग त्याने पुढे धावत गेला आणि येशू ज्या रस्त्याने येणार होता त्या रस्त्यावर एक उंबराचं झाड होतं आणि त्या झाडावर तो चढला. येशूला पाहण्यासाठी जक्कयाने झाडावर चढण्याचं धाडस केलं. त्यानंतर येशू त्या ठिकाणी चालत चालत आल्यावर येशू ख्रिस्ताने वर पाहिलं आणि येशू त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. तेव्हा जक्कई त्वरेने खाली उतरला आणि आनंदाने त्याने येशूचे आगत स्वागत केले. हे सर्व पाहून लोक कुरकुर करू लागले आणि म्हणू लागले की येशू हा पापी मनुष्याच्या घरी उतरायला गेला. तेव्हा जक्कई उभा राहून धाडसाने म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. आणि येशूने हे ऐकून त्याला म्हटले की आज या घराण्याला तारण प्राप्त झाली आहे. पहा प्रियांनो, एक छोटीशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी जक्कयाला येशूला पाहण्याची इच्छा होती, पाहण्याचं धाडस त्यांनी केलं, तो झाडावर चढला आणि ज्यावेळेस येशू त्याला म्हटला की मला तुझ्या घरी उतरायचे, आणि त्याला खूप आनंद झाला आणि त्याने लगेचच त्याची पापकबुली येशू पुढे केलेली आहे. त्याने सांगितलं की मी आपलं द्रव्य दरिद्र्यास देतो, अर्ध द्रव्य दरिद्र्यास देतो आणि कोणाचं जर अन्यायाने काही घेतलं असेल तर ते चौपट परत करतो. कारण तो एक मुख्य जकातदार होता आणि त्याने ही पापकबुली येशूच्या पुढे करण्याची धाडस त्याने केलेलं आहे. आणि म्हणून येशूने त्याला म्हटले की आज तुझ्या घराला तारण प्राप्त झालेले आहे. आज आपण खरोखर प्रियांनो जक्कयासारखं आम्ही धाडस केलं पाहिजे. आम्हाला येशूला पाहायचंय, त्याचं धाडस आम्ही केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमची पाप कबुली देण्याचं धाडस प्रभू समोर केलं पाहिजे. आम्ही खूप पाप करतो, परंतु आम्ही त्या पापांची कबुली प्रभू समोर द्यायला आम्ही घाबरतो किंवा आम्ही ती पाप कबुली देत नाही. पण आज आम्हाला ते धाडस करणं गरजेचं आहे. आपण पाहतो की ज्यावेळेस येशू ख्रिस्त हा वधस्तंभावर खिळलेला होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन चोर खिळलेले होते, असे दोन अपराधी वधस्तंभावर खिळलेले होते, एक उजव्या हाताला आणि एक डाव्या हाताला. आपण पाहतो की येशूला त्या वधस्तंभावर खिळताना त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकलेले होते, मस्तकी काट्याचा मुकुट घातलेला होता. येशू ख्रिस्ताला 39 फटक्यांचा मार दिलेला होता आणि शेत नांगरावी तशी त्याची पाठ सोलून निघाली होती. त्याच्या शरीरातल्या प्रत्येक
भागातून अवयवातून रक्त वाहत होतं आणि तरी सुद्धा लोक येशूची थट्टा करत होते आणि म्हणत होते की हा यहुद्यांचा राजा आहे. आणि असं म्हणून त्याला चिडवत होते, हसत होते. त्याच्या तोंडात त्यांनी चपराका मारल्या, त्याच्या अंगावर तोंडावर ते थुंकले आणि इतकी वाईट अवस्था येशू ख्रिस्ताची त्या ठिकाणी होती. आणि यशया त्याचं वर्णन असं करतो की लोकर कातणाऱ्या मेंढराप्रमाणे तो शांत होता. ज्याप्रमाणे एखाद्या मेंढराची लोकर कातरली जाते आणि ते मेंढरू शांत उभं राहतं, अगदी तशाच प्रकारे प्रभू येशू एवढं मारहाण करत असताना देखील, एवढा छळ करत असताना देखील तो कुणालाच काहीच प्रत्युत्तर देत नव्हता. तो शांत होता. लोकर कातरणाऱ्या मेंढराप्रमाणे तो शांत होता. आणि अशी परिस्थिती असताना जो एक चोर होता, जो वधस्तंभावर खिळलेला होता, त्याने या ठिकाणी येशूची निंदा केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग तो चोर त्याला म्हणाला की अरे तू ख्रिस्त आहेस ना, मग स्वतःला वाचव आणि आम्हाला पण वाचव. आणि अशा प्रकारे त्यांनी येशूची निंदा केलेली आहे की तू जर देवाचा पुत्र आहेस, तू ख्रिस्त आहेस, तर तू स्वतःला पण या त्रासातून वाचव आणि आम्हाला देखील वाचव. परंतु जो दुसरा चोर होता त्याने त्या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि तो त्याला म्हणत आहे की तुलाही तीच शिक्षा झाली असता, तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? तुला पण शिक्षा झाली तर आपली शिक्षा तर ही यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगत आहोत. आपण जे वाईट केलेलं आहे आणि जे आपण कृत्य केलेत, वाईट कृत्य, त्याची आपण शिक्षा भोगत आहोत. परंतु येशूने तर काहीच अयोग्य केलं नाही, काहीच केलेलं नाही. त्याला पाप हे ठाऊकच नव्हतं आणि तरी सुद्धा येशू ख्रिस्ताला ही शिक्षा तो आपल्यासोबत भोगत आहे. आणि मग हा दुसरा चोर एवढं धाडस करून म्हटला की अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. आणि त्यांनी येशूला ओळखलं की प्रभू पुन्हा पुनरुत्थित होणार आहे आणि तो स्वर्गात जाणार आहे आणि तो पुन्हा येणार आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की अहो येशू, जेव्हा तुम्ही आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. आणि मग त्याने येशूला ओळखलं आणि येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. जर या दुसऱ्या अपराधाने येशूला बोलण्याचे धाडस केले नसते तर प्रियांनो तो आज कुठे असता. पण त्याने जे धाडस केले त्यामुळे त्याच्या पापांची त्याला क्षमा झाली आणि तो सुखलोकात गेला, म्हणजेच तो स्वर्गात गेलेला आहे. त्याला तारण प्राप्ती झाली आणि तो स्वर्गामध्ये आहे. आज बायबलमध्ये अशा आपल्याला अनेक व्यक्ती पाहायला मिळतात. शद्रक, मेशक, अबेदग्नो, दावीद राजा, त्याने गल्ल्याथाला मारलेला आहे आणि दानियल हा सिंहाच्या गुहेमध्ये राहिलेला होता. संत पौल याने तर अतिशय धाडसाने ख्रिस्ताचा प्रचार केलेला आहे, त्याची सेवा केलेली आहे. त्याने अनेक संकटांना संत पौल यांनी तोंड दिलेलं आहे आणि त्यांनी धैर्याने सुवार्ता प्रसार केलेला आहे. पेत्राने देखील ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी मोठ्या धैर्याने, धाडसाने कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जुन्या करारामध्ये मोशे, ज्याने इस्रायल लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्या लोकांचं धाडसाने नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आपण सुरुवातीला जे यहोशवा पहिला अध्याय आणि त्याच्यातलं 9वं वचन जे वाचलं, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. परमेश्वर आज आम्हाला आज्ञा करत आहे प्रियांनो की तुम्ही धाडसी व्हा, भिवू नका, घाबरू नका, कारण तुझा देव परमेश्वर तू जिकडे जाशील तिकडे तुझ्या बरोबर आहे. आम्ही कुठे जाऊयात, परमेश्वर आमच्या सोबत आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो,
हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. बायबलनुसार देव आपल्या लोकांना धाडस देतो, कारण तो त्यांच्या सोबत असतो. प्रियांनो, धाडस ही केवळ मानसिक ताकद नाहीये, तर ती देवाच्या कृपेने आणि आत्म्याने मिळणारी एक शक्ती आहे. आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो, तर प्रार्थनेमुळे आणि आम्ही जेव्हा देवावर विश्वास ठेवतो, त्या विश्वासामुळे आम्हाला धाडस प्राप्त होते आणि आमचं धाडस वाढतं. ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्रातलं वचन वाचतो, वचन आम्हाला धाडस देते आणि आमचा आत्मविश्वास वाढवते. प्रियांनो, आज प्रभू आम्हाला त्याच्या उपस्थितीने, आत्म्याच्या सामर्थ्याने, प्रार्थनेद्वारे आणि त्याच्या वचनाद्वारे धाडस देवो, हीच प्रार्थना आज आपण प्रभूच्या चरणाजवळ करूयात. देवबाप करो आजचं वचन तो आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.